11वे आंबेडकरी साहित्य संमेलन रोहना या ठिकाणी होते आहे. अतिशय सुंदर असा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दमदार असे भाषण झाले, उद्बोधन झालं, प्रबोधन झालं, क्रांतिकारी मांडणी झाली. आताचा हा परिसंवाद विषय वर्तमान स्थितीत आंबेडकरी चळवळीची भूमिका. प्रसेनजीत गायकवाड आणि प्रशांत धनवेश व माधुरी शेलोकार अतिशय समर्पक मांडणी या ठिकाणी झाली. हा जो विषय दिलेला आहे, विषय निश्चितच वर्तमानात घडणारा माणूस, वर्तमानात काम करणारा कार्यकर्ता, त्याच्या मेंदूतून निघालेला हा विषय. हा परंपरागत विषय नाही. आता या विषयात एक मोठी अडचण आहे. वर्तमान स्थितीत आंबेडकरी चळवळीची भूमिका. आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरलेली आहे, ती आपल्याला ठरवायची नाही. वर्तमान स्थिती आंबेडकरी चळवळीला पूरक आहे की विरोधक आहे हे आपल्याला ठरवायचं. आणि मला असं वाटते की जर आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरलेली असेल किंवा ती ठरवून दिलेली असेल बाबासाहेबांनी, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी कधी भूमिका घेतली असेल आणि ती भूमिका वर्तमान परिस्थितीतही जर तशीच्या तशी लागू होत असेल तर त्या भूमिकेच्या बाबतीत आपण गंभीर होऊन निर्णय घ्यायला पाहिजे, गंभीर होऊन त्यावर चिंतन करायचं. प्रशांत धनवेशने या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, त्यांनी ही मांडणी केली आणि हे त्यांचं चिंतन आहे. त्यांनी स्वतः ही मांडणी यासाठी केली की त्यांना भीती वाटते आहे का हा समाज डिप्रेशन मध्ये जातो काय, हा समाज निराशाग्रस्त होतो काय. कारण बाबासाहेबांनी जी निराशाग्रस्त अवस्थेची व्याख्या केलेली आहे, हेलिवर्स टू अपर one's own essence means frustration. स्वतःमधील सत्व हरवून बसणे. समाज स्वतःमधील सत्व हरवून बसला काय, तेही समाजामध्ये फिरणारे आहेत, समाजामध्ये वावरणारे आहेत आणि त्यांना दिसते आहे. जरी ते आजूबाजूच्या समाजात आपल्या गावाच्या, जिल्ह्याच्या आजूबाजू फिरत असतील तरी त्यांना ही गोष्ट सतावत आहे की समाज हरत चालला काय, चळवळ संपत चालली. हे फ्रस्ट्रेशन का आलेलं आहे हे आपल्या समोर प्रश्नचिन्ह आहे. स्वतःमधील सत्व हा समाज गमावून बसला काय किंवा येणाऱ्या काळात तो गमावणार काय. आणि राजकीय दृष्ट्या गायकवाड यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण आपले जे अनालिसिस आहे किंवा आपलं जे मूल्यमापन आहे ते आपण फक्त राजकीय दृष्टिकोनातून करतो. निश्चितच ते करायला नाही. कारण बाबासाहेब वॉज द मास्टर ऑफ ऑल क्रिएटिव्ह भांडारकर म्हणतात. आणि सर्वांगीण मांडणी बाबासाहेबांनी केली. प्रत्येक विषयाबाबतची मांडणी, प्रत्येक क्षेत्राबाबतची मांडणी बाबासाहेबांनी केली. आणि मग बाबासाहेब जर असं म्हणत असेल की राजकीय लोकशाही, या राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून वन मॅन वन व्होट मी दिलेला आहे राजकीय समतेच्या माध्यमातून. वन मॅन वन व्हॅल्यू पर्यंत दिलेली जबाबदारी आंबेडकरी चळवळीची होती. ते आपण वन मॅन वन व्होट पर्यंत ठेवली. आणि वर्तमान परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आता ते वर्तमान परिस्थितीमध्ये वन मॅन वन व्होट आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण 65 लाख वोट वाढले कसे, आमचे वोट चोरी कसे होते, राजकीय लोकशाही कुठे आहे हा विचार झाला पाहिजे.
कारण आंबेडकरी चळवळीची जर भूमिका ठरलेली असेल, राजकीय दृष्ट्या राजकीय लोकशाही ठरली असेल, सामाजिक दृष्ट्या सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही जी माधुरींनी मांडलेली आहे राज्य समाजवादाच्या माध्यमातून, धार्मिक दृष्ट्या धम्म म्हणजे नीती ठरली असेल, आणि या सर्व लोकशाही आणि धम्माचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे व्यक्तीचा विकास, जो लोकशाहीचा उद्देश आहे, जे लोकशाहीचं ध्येय आहे. त्या सर्व लोकशाही या व्यक्ती विकासासाठी काम करत असेल, आणि वर्तमान परिस्थितीत जर आम्हाला हे दिसत असेल की व्यक्तीचा विकास होऊन राहिलेला नाही, भारतीयांचा विकास होऊन राहिलेला नाही, विशिष्ट लोकांचा विकास होता, तो मग एखादा भांडवलदार असेल, एखादा जातीवर्ग असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे. आणि मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो की राजकीय लोकशाही ज्या 4 खांबांवर उभी आहे, ते 4 खांब आज मजबूत आहेत काय? की बाबासाहेब असं म्हणतात की राजकीय लोकशाही 4 खांबावर उभी असते. व्यक्तीचा शेवट व्यक्तीच होणे, म्हणजे सुरुवात व्यक्तीच्या विकासापासून व्यक्तीच्या विनाशापर्यंत. लोकशाही कशासाठी काम करते? तर व्यक्तीच्या विकासासाठी, आणि सर्वतोपरी लोकशाहीचं काम तेच आहे, व्यक्तीच्या विकासासाठी. दुसरं, राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला काही निश्चित अहस्तांतरणीय अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्स मध्ये आपण पाहतो, एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण पाहतो, राज्यघटनेने जर अधिकार दिले आणि ते अहस्तांतरणीय आहे. आजच्या घडीला राज्यघटनेने दिलेले अधिकार सुद्धा जर आम्हाला वापरता येत नसेल तर मग राजकीय लोकशाही धोक्यात आहे. आणि वर्तमान परिस्थितीत आंबेडकरी चळवळीने भूमिका अहस्तांतरणीय असताना तिसरा खांब, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी राज्यघटनेने दिलेले अधिकार सोडून दिल्याची व्यक्तीवर जर पाळी येत असेल तर मग राजकीय लोकशाही धोक्यात आहे. राज्यघटनेने ते अधिकार दिलेले आहेत, पण भारतीय लोकांना ते अधिकार सोडून द्यावं लागून राहिलेले आहे. दुसराच कुणीतरी मत मारून जातो, आघाडीत बसला असतो, मग प्रदत्त मतपत्रिका, भांडणं वगैरे आणि कशा घटना आपल्याला. जर उत्पादनाच्या साधनांवर न्यायिक स्वरूपातून उत्पादनाच्या साधनांची विभागणी झाली पाहिजे असं जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगत असेल, पण उत्पादन साधनांवर जर एककेंद्री गुणाची सत्ता असेल, अडाणी अंबानींची सत्ता असेल, तर मग राजकीय लोकशाही धोक्यात आहे. मग राजकीय लोकशाही जर धोक्यात आहे, किंवा एखाद्या खासगी व्यक्तीला शासन चालविण्याचा अधिकार जर मिळत असेल तर राजकीय लोकशाही धोक्यात आहे. आणि तो मिळून राहिला. म्हणजे या देशात कोण काय पेरावं, कोण काय खावं हे ठरवणारे इथले भांडवलदार. कोण काय घालावं, हळदीच्या वेळेस कोणते कपडे घालावे, संगीताच्या वेळेस कोणता डान्स करावा, करताना हे ठरवणारा व्यक्ती आहे. आणि हे कोणीतरी आपण पाहतोय. सरांनी रील्सचा या ठिकाणी उल्लेख केला. रील्स पाहिल्यावर आपल्याला कळते की हा देश कोण चालवत आहे, कोणत्या तरी खासगी व्यक्तींना. आणि म्हणून जी माधुरींनी गोष्ट या ठिकाणी केली होती की राज्य समाज डिक्टेटरशिप ऑफ एम्प्लॉयर, राज्य समाजवाद भ्रष्ट करते, जी आता आपल्याला डिक्टेटर झालेले आहेत. जर हे होत आहे तर मग वर्तमान परिस्थितीत आपल्याला आंबेडकरी चळवळीला भूमिका घ्यावी लागेल की राज्य समाजवाद कसा इथे इस्टॅब्लिश आपण करू. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काही गोष्टी त्याच्या आलेल्या आहेत, मार्गदर्शक तत्वामध्ये भारतीय संविधान. आणि प्रशांत धनवीर ज्या पद्धतीने म्हणतात, जरी त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून दुबळी चळवळ म्हटली असेल किंवा त्यांचा उद्देश जो काय असेल, काय राजकीय चळवळ महत्वाची नाही, मी म्हणतो सर्वात जास्त महत्वाची. बाबासाहेबांनी पत्र लिहिलं रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचं.
आणि स्थापन करायचं आहे. म्हणून ते राजकीय पक्षाची व्याख्या करतात की विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या मतदारांचं संघटन म्हणजे राजकीय. एखाद्या राजकीय पक्षाचं काय ध्येय असावं? एखाद्या राजकीय पक्षाचं ध्येय हेच असायला पाहिजे की या देशाची सत्ता मला मिळवायची. आमच्या पक्षांनी तो ध्येयवाद बाळगला. आमच्या पक्षांनी तो ध्येयवाद बाळगला नाही, ही आमची समस्या आहे. बाबासाहेबांनी राजकीय लोकशाहीसाठी, राजकीय प्रस्थापना करण्यासाठी, राजकीय क्षेत्रामध्ये मजबूत होण्यासाठी जर आम्हाला रिपब्लिकन पक्ष दिला असेल आणि विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जर आम्ही मतदारांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली असेल तर त्या ध्येयापर्यंत आम्ही का पोहोचू शकलो नाही. सत्ता प्राप्त करणे हा आमचा ध्येय का राहिलेला नाही. आमचं ध्येय बार्गेनिंगचं का राहिलेलं आहे. आमचं ध्येय कुणाची तरी हात मिळवणी करून का राहिलेला आहे. आम्ही हेच सांगतो सत्ता मिळवताना स्वाभिमान आणि आम्ही स्वाभिमानाशिवाय नाही, आणि आमचा स्वाभिमान, आणि आम्ही असं करणार नाही, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, आम्ही गांधींसोबत जाणार नाही, आम्ही याच्यासोबत जाणार नाही, आम्ही मार्क्सवादासोबत जाणार नाही. ते पत्र वाचा, त्या पत्रामध्ये काही स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. अल्टिमेट एम आमचं जर सत्ता प्राप्त करत करणे हा असेल आणि समविचारी पक्ष आमच्या सोबत येत असतील, कारण हे महत्वाची आहे. आज आपल्याला दिसते या 14 वर्षात आपण पहा राजकीय पक्ष एका विशिष्ट राजकीय सत्ता एका विशिष्ट पक्षाच्या हातात आली, त्यानं काय खेळखंडोबा केला. फक्त शैक्षणिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, धार्मिक दृष्ट्या असेल की आर्थिक दृष्ट्या असेल, प्रत्येक ठिकाणी राजकीय अस्त्र वापरून राहिलेले. त्यांच्या हाती असलेल्या राजकीय सत्तेचा उपयोग सामदान दंड भेद याचा वापर करून ते घेत आहे, उपभोग ते घेत आहे. यासाठी राजकीय पक्ष, राजकीय सत्ता ही महत्वपूर्ण आहे. राजकीय सत्ता ही फक्त राजकीय दृष्ट्या आपल्याला वापरायची आहे. त्यासाठीच इन्स्ट्रुमेंट आपल्या जवळ आहे, साहित्य. मनोहर नाईकांनी म्हटल्याप्रमाणे ते म्हणजे भारतीय. जर एवढं मोठं साहित्य आमच्या जवळ आहे आणि त्या साहित्याला इम्प्लिमेंट करणार राजकीय पक्ष किंवा सत्ता हे जर आमचं साधन असेल तर ते बळकावणं हेही आमचं कर्तव्य असलं पाहिजे. बाबासाहेब सामाजिक धार्मिक एवढ्यातच थांबले नाही. We want to bring complete social and cultural revolution in this land of disparity. संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती. आणि म्हणून त्याच्यासाठी जे विविध साधनं आली ती क्रांती घडवून आणण्यासाठी त्याचं एक महत्वाचं साधन राजकीय सुद्धा आहे. हा 14 वर्षाचा आणि एकंदरीत आपण 75 वर्षाचा जर कालखंड पाहिला तर आपल्याला त्यामुळं आपण ते नाकारू शकत नाही. मला असं वाटते चळवळीनं, आंबेडकरी चळवळीनं एक महत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे. ती भूमिका जरी आपल्या भूमिका ठरलेल्या असल्या आणि बाबासाहेबांनी त्या सांगून ठेवलेल्या असल्या तरी मात्र आपण इंटरप्रिटेशन करताना कुठंतरी गल्लत करतो का हे आपल्याला आपला आदर्श कोण असावा. आपण चळवळ चालवत असताना आपल्यासमोर काही मॉडेल्स असले पाहिजे, काही आदर्श असले पाहिजे. म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये सर्व पतित असतात आणि ज्यांच्यासमोर आदर्श असतो तो त्या पतित अवस्थेतून बाहेर येतो आणि ज्याच्यासमोर काहीच आदर्श नसतो तो तसाच पतित राहतो. आपल्यासमोर आदर्श आपण आदर्श म्हटलं, मॉडेल म्हटलं की सरळ सरळ आपल्यासमोर व्यक्ती येतो का. आपला आदर्श हा, आपला आदर्श तो महामानव, आपला आदर्श तो हिरो किंवा आपला आदर्श जे हिरोइझम या ठिकाणी सांगितला गेला ती व्यक्तिनिष्ठा आपली वाढते. हिरोइझम आपला वाढतो आहे. माझं असं मत आहे की आपला आदर्श, मूल्य, विचार, सिद्धांत हे आपला आदर्श नसावे काय. बाबासाहेबांचे विचार काय टिकले. बुद्धाचे विचार 2500 वर्षा पूर्वीपासून आजपर्यंत काय टिकले, का आहे, अस्तित्वात आहे. कारण त्या विचारांना कंडक्टर्स मिळाले, वाहक मिळाले. महामानव
जन्म घेतात, विचार सांगतात आणि म्हणतात. बाबासाहेब असं म्हणतात की महामानवांसोबत त्याचे विचारही म्हणतात. महामानव मिळाला. पण पुढे बाबासाहेब असंही म्हणतात की जर त्या विचारांना वाहक मिळाले तर ते विचार हजारो वर्ष चालतात. बुद्धाला वाहक मिळाले, बुद्धाच्या विचारांना वाहक मिळाले, म्हणून आज बुद्धाचे विचार. आंबेडकरी चळवळ संपणार नाही, कधीच संपणार नाही, कारण त्याला वाहक आहे. प्रसेनजीत गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे ती 300 रुपये सोडून आलेली बाई त्याचं वाहक आहे. आमच्या लाडक्या बहिणी वाहक आहे ना, म्हणजे आहे ना, 1,500 विसरलं जावे, वाहक आहे. आणि म्हणून ही चळवळ चालू आहे. म्हणून मला असं वाटते की व्यक्तीला आदर्श मानण्याने व्यक्तिनिष्ठा आणि हुकुमशाही निर्माण होते, जी होताना दिसते. इतिहासात त्याची अनेक उदाहरणं आहेत. मूल्यकीय विचारांमध्ये हा धोका नाही. म्हणजे मग येत नाही की हे नील या रक्ताचा आणि आम्ही रक्त मानायचं का विचार मानायचं वगैरे, हा मुद्दा येत नाही. आम्हाला जेव्हा असं वाटतं की बाबासाहेब आमच्यासाठी श्रेष्ठ आहे, तर बाबासाहेबांनी सांगितलेले विचार श्रेष्ठ आहेत, म्हणून बाबासाहेब आमच्यासाठी श्रेष्ठ. बाबासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही खऱ्या अर्थानं झटलं पाहिजे, ती आमची भूमिका आम्ही घेतली पाहिजे. भाऊ कवी संमेलन आहे तुमचं, पण या अनुषंगाने एक कविता म्हणून टाका म्हणतो. बाबासाहेब, मी तुमच्या फोटोला हार घालत नाही आणि मूर्तीला फुलही वाहत नाही. दर्शनार्थ दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच्या रांगेत उभा राहत नाही आणि 14 एप्रिलला जय जयकारही करीत नाही. माझ्या माडी आणि गाडीवर तुमची सही नाही. माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीला आणि फेसबुकच्या प्रोफाईलवर तुमचा फोटो नाही आणि मी भीम स्तुतीही कधी गात नाही. पण बाबासाहेब, मी 20व्या भागापेक्षा कितीतरी जास्त करतो समाजावर खर्च. मी चालवितो संस्कार वर्ग बुद्ध विहारांमधून दर रविवारी. मी पोहोचतो माझ्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत आणि सांगतो त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार. मी सांगतो त्यांना धर्म आणि धम्मातील फरक. मी सांगतो त्यांना बुद्धवाद आणि ब्राह्मणवादातील सकारात्मक संघर्ष. मी चिरफाड करतो ब्राह्मणवादाची. मी आवाहन करतो मनुवाद्यांना भडकवता. तब उडवतो त्यांच्या अंधभक्ती आणि कर्मकांडांची. मी जाहीरपणे हे करताना मला भीती वाटत नाही, कारण बाबासाहेब, मी प्रचारक आहे तुमच्या विचारांचा आणि वारस सुद्धा. मी प्रचारक आहे तुमच्या विचारांचा आणि वारस सुद्धा तुमच्या संघर्ष, त्याग आणि बलिदान. म्हणून मला आम्ही या व्यक्तिनिष्ठेतून बाहेर यायला पाहिजे. आम्ही विचारनिष्ठेवर, मूल्यनिष्ठेवर जोर द्यायला पाहिजे, व्हॅल्यूजवर जोर द्यायला पाहिजे. कारण हे व्हॅल्यूज हे जोपर्यंत कृतीत उतरणार नाही तोपर्यंत व्यक्ती विकास होणार नाही. व्यक्ती विकास हे अल्टिमेट एम या व्यवस्थेचं असलं पाहिजे, आंबेडकरी व्यवस्थेचं असलं पाहिजे, आंबेडकरी चळवळीचं असलं पाहिजे. आणि हे व्यक्ती विकास कोणत्याही समाजाचं हेच ध्येय असतं, व्यक्तीचा विकास. आणि त्याच्यासाठी मूल्य आणि विचार हे साधन असते. स्वातंत्र्य हे मूल्य आहे. बर्ट्रांड रसेल असा म्हणतो की उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसणे म्हणजे स्वातंत्र्य. जेव्हा आम्ही स्वातंत्र्य हे मूल्य मानतो तेव्हा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, वागण्याचं, वर्तणुकीचं, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आम्हाला मिळते. हे मूल्य मग व्यक्तिनिष्ठा बाजूला जेव्हा पडते तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा उपभोग आपल्याला घेता येतो. आणि जर व्यक्तिनिष्ठा आपण मान्य केली तर स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. कारण नेता म्हणून तसंच, नेता बाजूला बसला असला तसंच बोलावं लागते. म्हणून मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती
ही महत्वाची भूमिका आंबेडकरी चळवळीला घ्यावी लागली. विचार, अभिव्यक्ती, भाषण, निर्णय, संधी, विकास इत्यादी सर्व प्रकारचं स्वातंत्र्य त्यामध्ये अंतर्भूत आहे. स्वातंत्र्य हे मूल्य कृतीत उतरल्यास व्यक्तीला निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल. सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे या ठिकाणी आहे. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की या राजकीय लोकशाहीला आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करावं लागेल. आणि जर आपण हे करू शकलो नाही तर राजकीय लोकशाहीचा सुद्धा सत्यानाश होईल, जे आता होता नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीनं भांडवलदार वर्ग प्रस्थापित होतो आहे, आपण या देशाचे नागरिक असताना, भारतीय असताना सुद्धा भारताच्या राष्ट्रीय संपत्तीत आपल्याला वाटा मिळत नसेल, जी राष्ट्रीय संपत्ती आपल्यामुळे निर्माण झालेली आहे याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका आपण घ्यायला पाहिजे की हे साधन जसं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आहे तसंच धार्मिक क्षेत्रात सुद्धा. किती सुंदर बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आम्हाला काय नाही आहे त्या धम्मा. पण त्या धर्माला आम्ही धर्म बनवतो काय? आणि जर आम्ही धर्म त्याला बनवत असेल तर मग आम्ही बेईमान आहोत. आम्ही त्या धर्माला जे नाकारलं 14 ऑक्टोबर 1956 ला 22 प्रतिज्ञा दिल्या, पहिल्या 7 प्रतिज्ञा नाकारणाऱ्या आहेत. पण ते नाकारणाऱ्या प्रतिज्ञा अजूनही आमच्या आचरणात असेल तर त्याचं मूल्यमापन व्हायला नाही. त्या 15 प्रतिज्ञेचं काय? त्या स्वीकारणाऱ्या आहेत. आणि म्हणून धर्माचा उद्देश काय असला पाहिजे? तर बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञ याजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावलं पाहिजे. यज्ञ नाही, प्रार्थना नाही, विधी नाही, त्याच्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तर माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो स्वतंत्र असतो. माणूस आहे म्हणून तो स्वतंत्र आहे, आणि तो स्वतंत्र आहे म्हणून तो माणूस आहे. माणूस आहे म्हणून त्याच्यामध्ये मन आहे, आणि मन कल्टिवेशन ऑफ माइंड, मनाचा विकास करणं हे माणसाचं काम आहे. धर्माचा उद्देश त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे हे आहे. आणि नैसर्गिक प्रवृत्तीला जेव्हा वळण लागते तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस सुसंस्कृत बनत असतो. त्याला वळण लावण्यासाठी त्याने त्याच्या मनाचा विकास केला पाहिजे. आणि दुसरा उद्देश धर्माचा काय आहे तर भगवान बुद्ध आत्यंतिक महत्वाचा तो मानतात तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून स्वीकारले, एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. म्हणून विलासपुरांसारखा कार्यकर्ता अजूनही टिकून आहे. त्याने एक तत्व मानलेलं आहे. आंबेडकरी चळवळीतला विलासपुरांसारखा, संजय घरडे सारखा, धर्मशील गेडामसारखा, मायाताईंसारखा अनेक कार्यकर्ते मी माझ्या तारुण्यात, म्हणजे आता मधारा झालो असं नाही, पण तारुण्यापासून मी पाहत आहे. जेव्हा अमरावतीत 1994 ला शिकायला आलो तेव्हापासून या लोकांना पाहत आहे. हे सर्व त्यांच्या म्हणजे लहानपणी पुरुषोत्तम ढोंगरे हे मी लहान असताना असे धडपड करायचे आणि असेच तसे धडपड करतात. गणेश कांडगे असतील, दिगंबर झाडे असतील, हे सर्व लोक हे वाहत आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की हे लोक एवढं का करतात? त्यांनी एकच मानलं, धैर्यानं, कोणी येऊ की नाही येऊ, बाबासाहेबांची चळवळ ही प्रस्थापित करायची आहे. बाबासाहेबांनी दिलेले मूल्य या समाजात प्रस्थापित करायचे आहे. आणि म्हणून आम्हाला हे काम करायचं आहे. इथं पैसा नाही, इथं पैसा भेटतही नाही आणि काहीच नाही भेटत. बापू बेले म्हणत, मी मला म्हणत होतो, बापू बेले म्हणायचे सोशल वर्क इथं थँकलेस जॉब. काही कोणी थँक्यू वगैरे काही म्हणत नाही, कोणी चांगलं म्हणत नाही, शिव्याच देतात. तरी पण उचित ध्येय, उचित आपण एखादं तत्व मानलं काय हे उचित आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल्य उचित आहे, त्याच्यासाठी झटणं ह्या धर्माचा दुसरा उद्देश आहे. आणि म्हणून यासाठी
मला असं वाटते की मूल्याधिष्ठित आपण व्यक्तिनिष्ठा नाकारून मूल्य विचार यावर जोर देऊन मूल्य आणि विचार या ठिकाणी कसे प्रस्थापित होईल आणि आपला आदर्श हे मूल्य आणि विचार यावर असलेली निष्ठा त्यानुसार घडणारा समाज हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं वर्तमान परिस्थितीमध्ये जी अवस्था आपल्याला समाजाची दिसते ती अवस्था खऱ्या अर्थानं बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेवटी एकच मला वाटते की भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना माणूस तुझ्या मताचा मी का नाही. लोक तुझ्या मताचे पाच शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का नाही. घातकांच्या वागण्याने होऊन व्यतीत प्रशांत धर्मिजेंनी जे मांडलं घातकांच्या वागण्याने होऊन व्यतीत माझ्या तलाच भीम मी उणे करत गेलो. इंदू रमेश गंगाधर तू पाहिले ना इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना तुझा राजरत्न मी दान होऊ शकलो. संविधान भारताचे आणि तू दिला धम्म. संविधान भारताचे आणि तू दिला धम्म. हे दोन शब्द घेऊन लढण्या मी निघालो. निर्धार वाचविण्याचा जनमानसांना मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या जे मनुस्मृतीच्या अवलादी ज्या पद्धतीने यांनी आपलं डोकं वर काढलेलं आहे आंबेडकरी चळवळीला ही भूमिका घ्यायची. त्यांचं डोकं ठेचण्याची त्यांचा मेंदू भ्रष्ट करण्याची हे सांगितलं मनोहर नाईकांनी की कुणाला फक्त आंबेडकरवादी लोकांना ते घालत. आंबेडकरवाद प्रसिद्ध गायकवाडांनी सांगितलं बौद्ध आम्ही आंबेडकरवादी लोकांना आणि ही भूमिका आंबेडकरवादी लोक घेऊ शकतात या अपेक्षेसह आपण मला बोलावलं अध्यक्षपद बहाल केलं मला बोलू दिलं सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम जय भीमाईच्या भासराचा राम Hello.